नमस्कार, मी गौतम कांबळे. जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी. पाहूया सविस्तर. आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून. किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जलधारा येथे आदिवासी विकास महामंडळाचे मका व ज्वारी खरेदी केंद्र तातडीने सुरू करावे अशी मागणी भाजपाचे दक्षिण मंडळ तालुकाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सूर्यकांत आरंडकर यांनी केली आहे. इस्लापूर, शेवणी, जलधारा व आप्पाराव पेठ परिसरात यंदा मोठ्या प्रमाणावर मका व ज्वारी पिकाचा पेरा करण्यात आला असून सध्या या पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली असून काही शेतकऱ्यांनी मका काढणीला सुरुवात झाली आहे. मका उत्पादन वाढ झाल्याने शेतकऱ्यांसमोर योग्य दरात विक्री करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत जवळपास खरेदी केंद्र नसल्यामुळे शेतकऱ्यांना दूरवर जावे लागत असून त्यांचा वेळ, पैसा व श्रम वाया जात आहेत. या पार्श्वभूमीवर जलधारा हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे खरेदी केंद्र सुरू करणे अत्यंत गरजेचे असल्याचे आरंडकर यांनी सांगितले. जलधारा येथील सूतगिरणी परिसरात मोठी जागा उपलब्ध असून आदिवासी विकास महामंडळामार्फत येथे खरेदी केंद्र सुरू केल्यास परिसरातील हजारो शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांना हमीभावाने पिकांची विक्री करता यावी तसेच त्यांची आर्थिक गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन जलधारा येथे मका व ज्वारी खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, जी.के. न्यूज, किनवट, नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.